तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र होमगार्ड भरतीचं ग्राउंड चालू आहे हे तुम्हाला पण माहीत असेल. तर बघा याच्यामध्ये तुम्ही ग्राउंडला जाताना कोणत्या कोणत्या चुका करता, डॉक्युमेंट्समध्ये काय काय चुका होत आहेत. नंतर याच्यामध्ये तुम्हाला मॅसेज किंवा कॉलची वाट बघता तुम्ही. कॉल आल्यानंतर ग्राउंडला जाईन असं किंवा मॅसेज नाही आला तर कसं ग्राउंडला जाऊ, हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल्स समजेल. आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या एस एन स्टडी महाराष्ट्र चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडला जाताना कोणकोणत्या तुम्ही चुका करता. ग्राउंडला जाताना बघा तुम्ही म्हणता मॅसेज आला नाही किंवा मला ईमेल वगैरे काय आला नाही, मी फॉर्म भरला होता पण ग्राउंडला जायचं. तुम्ही बघा होमगार्डची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जावा, ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन त्याच्यावर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन नंबरनुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या रजिस्ट्रेशन नंबरपासून ते कोणत्या नंबरपर्यंत बोलवलेले आहेत त्याच्यानुसारही तुम्ही जाऊ शकता. याच्यामध्ये बघा ज्यावेळेस तुम्ही अर्ज केला त्याच्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर भेटला असेल त्याच्यानुसारही तुम्ही जाऊ शकता ग्राउंडला. आणि ग्राउंड हे सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून चालू आहे, 5:30 वाजल्यापासून चालू आहे. ग्राउंडला जास्त टाईम नाही जात, 10:30पर्यंत. तुम्ही जर 5ला रांगेमध्ये लागला 5:30ला तर तुमचं 10:30-11 वाजेपर्यंत ग्राउंड होतं. मग ह्याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच मुलांना डाऊट आहेत की डॉक्युमेंट्समध्ये की बरेच कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजेच चारित्र्य प्रमाणपत्र याच्यावर सर्व मुलांच्या मला मेसेज येत होते. तर याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये बघा तुम्ही डॉक्युमेंट्स कोणकोणते घेऊन गेले पाहिजे. तर बघा होमगार्डसाठी तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म घेऊन जावा, त्याचे एक झेरॉक्स घ्या. झेरॉक्स फॉर्म जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन जाल त्याचे 2-3 झेरॉक्स प्लस ओरिजिनल हे दोन्ही घेऊन जावा. याच्यामध्ये बघा जिथं तुमचं ग्राउंड आहे तिथं तुम्ही सकाळी लवकर जा. 5:30 ते 10:30चा टाईम आहे. 5 वाजल्यापासून ते 10:30 वाजेपर्यंत त्यांनी एंट्री देत आहेत तुम्हाला. 10:30 नंतर एंट्री बंद होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कागदपत्र कोणकोणते घेऊन जायचे होमगार्डसाठी. तर बघा तुम्ही फॉर्म भरलेला होमगार्डचा, त्याच्यानंतर बघा आधार कार्ड, त्याच्या झेरॉक्स, त्याच्यानंतर बघा 10वीचं मार्कशीट, नंतर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, नंतर 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट. तुमच्याकडे TC असेल तरी TC घेऊन जावा. ज्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन असेल तर तिथून बोनाफाईड घेऊन जावा. त्याच्यानंतर बघा कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ग्राउंड देऊ शकता का, हे बऱ्याच मुलांना डाऊट आहे की जाऊ शकतो का आम्ही, ग्राउंड देऊ शकतो का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असं काही नाही. कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल, चारित्र्य प्रमाणपत्र नसेल तरीही तुम्ही जाऊन ग्राउंड देऊ शकता. तर बघा याच्यामध्ये अजून तुम्हाला बोनस मार्क असतात सर्वांना. याच्यामध्ये बघा तुमच्याकडे कोणकोणते सर्टिफिकेट पाहिजेत बोनस मार्कसाठी. तर बघा याच्यामध्ये बघा NCC सर्टिफिकेट असेल तर तुम्ही NCC सर्टिफिकेट घेऊन जावा. नंतर ITIचं सर्टिफिकेट असेल तर ITIचं सर्टिफिकेट घेऊन जावा. त्याच्यानंतर खेळाडू प्रमाणपत्र असेल तर खेळाडूचं प्रमाणपत्र घेऊन जावा. याच्यामध्ये तुम्हाला बोनस मार्क आहेत. त्याच्यानंतर बघा जड वाहन चालक परवाना असेल त्याचे प्रमाणपत्र घेऊन जावा. नंतर माझे सैनिक असाल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्ही घेऊन जावा. याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यांनी इव्हेंट कसे घेत आहेत. याच्यामध्ये बघा इव्हेंट जर तुमचं पहिल्यांदा 1600 मीटरमध्ये म्हणजे कॅन्डिडेट्स त्यांनी एका ह्याच्यामध्ये 25-25 जण असे सोडत आहेत. 25-25चं ग्रुप आहे. वन टाईम 25 विद्यार्थी ही 1600 मीटर्सला सोडत आहेत. आणि याच्यामध्ये स्कॅन वगैरे जसं पोलीस भरतीला आहे तशा पद्धतीने नाही होत. याच्यामध्ये स्कॅन वगैरे काही स्कॅन चिप वगैरे काही नाही. याच्यामध्ये डायरेक्ट ते टायमर्स लावत आहेत वॉचमध्ये आणि त्याच्यावर तुमचं 1600 मीटर घेत आहेत. त्याच्यानंतर बघा 1600 मीटर झाल्यानंतर लगेच 10 मिनिटांनी गोळाफेक आहे. ह्याच्यासाठी तुम्ही काळजी घेतली पाहिजे की लगेच गोळाफेकसाठी नाही गेलं पाहिजे. जेवढ्या लेटने तुम्ही जाल तेवढी तुमची एनर्जी येईल गोळा फेकण्यासाठी. 1600 मीटर मारल्यानंतर लगेच तुम्ही गोळा टाकण्यासाठी नंबर्सला बसू नका. थोडा वेळ रेस्ट करा आणि नंतर गोळ्यासाठी जावा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही होमगार्डचा आता सध्याची कंडिशन आहे. एवढे तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन जाणं हे खूप गरजेचं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी ह्या होमगार्डच्या भरत्या चालू आहेत. तर तुम्ही जिल्ह्यावाईज ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज केला आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जाऊ शकता तुमच्या डेटनुसार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनव्या अपडेट्ससाठी आपल्या एस एन स्टडी महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आणि ज्यावेळी तुमचे डाऊट्स असतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावरही व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत शेअर करीन. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.